आणि आता शिवसेनेतली एक मोठी बातमी समोर येते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसले अशात शिवसेनेच्या 25 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झाल्याचं शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। येत्या 2-3 दिवसात ही यादी जाहीर होऊ शकते असे गुलाबराव पाटील यांचं म्हणणं आहे। उमेदवारांची यादी आता जवळपास फायनल होण्यात आलेली 25 लोकांची आणि ती सुद्धा लवकरात लवकर आदरणीय मुख्य नेते आमचे शिंदे साहेब जाहीर करतील। कधीपर्यंत जाहीर होणार? एवढ्या 2-3 दिवसामध्ये जाहीर होतील असा अंदाज आमचा आहे। म्हणजे भाऊ यंदा लोकसभेत ज्या पद्धतीने जागांवरून तिढा राहिला महायुतीत तसं होणार नाही विधानसभेत अशी चिन्ह ती काळजी तिघ नेते घेत आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये वाद होऊ नये। आगामी विधानसभा निवडणुकांच्या बद्दल काँग्रेसची आज नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होते। या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित असतील। तर या बैठकीत जागा वाटप आणि इतर विषयांवर सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आहे। या विधानसभा निवडणुकांसाठी रस्सीखेच जोरात सुरू आहे। अनेक जण आपापल्या मतदारसंघावर दावा करतात। महाविकास आघाडीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी देवळी विधानसभेत चारुलता टोकस यांनी उमेदवारी मागितली आहे। चारुलता टोकस यांनी यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे। तर काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना आव्हान देत देवळी विधानसभा मिळावी यासाठी टोकस यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्याकडे अर्ज केला आहे। चारुलता टोकस यांच्याकडून देवळी विधानसभेवर दावा केला गेला आहे। तर आमदार रणजित कांबळे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। तर उमेदवारीसाठी आता पुन्हा एकदा घरातल्या घरातच जोरदार रस्सीखेच होणार असं दिसतंय। ते सख्य मावस भाऊ आणि बहीण आहे आणि असा काही खूप असं हे नाही आहे नातं। पण चारुताई आता खासदार केलं नव्हत्या, पुढं पक्षाकडे कुठंतरी एखादा क्लेम राहावं म्हणून त्यांनी फॉर्म भरला असू शकतो।